पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चाकणमधील वहुळ गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास सीताराम दत्तात्रय वाडेकर यांच्या 2 महिन्यांच्या पारडीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केलं होतं। त्याची तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांनी दखल घेतली। शुक्रवारी पिंजरा लावण्यात आला। सदर पिंजरा हा जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे आणि चाकणचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आला होता। त्यामध्ये पहाटेच्या सुमारास 6 ते 7 वर्षांचा नर जातीचा बिबट्या या पिंजऱ्यात अडकला। बिबट्या पकडण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केलं। हा बिबट्या माणिकडोह बिबट निवारण केंद्र जुन्नर या ठिकाणी पाठवण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। बस का पेण तालुक्यात JSW आणि वनराई संस्थेच्या वतीनं कृषी तरंग 2026 चं आयोजन करण्यात आलं। यावेळी तालुक्यातील 50,000 शेतकरी बांधवांपर्यंत JSW CSR फंडातून विविध कृषीपूरक उत्पादनं आणि भाजीपाला, कलिंगड, टरबूज यासाठी लागणारी बियाणं, रोप, खतं, कीटकनाशकं पुरवण्यात आले। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं हाच JSW CSR फाउंडेशनचा उद्दिष्ट आहे। CSR फंडातून शेतकरी बांधवांच्या कृषी उत्पादनासाठी आतापर्यंत 39 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय। या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, वनराईचे विश्वस्त सागर धारिया आणि अमित वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेण शहरातील सीसम या फार्म हाऊस इथं करण्यात आलं। सत्यजित बढे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी महिला शेतकरी वर्गाचं अभिनंदन केलं आणि प्रदर्शनात महिला बचत गटाची उत्पादनं आणि यांत्रिक कृषी अवजारांचे असे 39 स्टॉल्सला भेट देऊन माहिती जाणून घेतली। नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। धन्यवाद मॅम। दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून ज्ञान विकास आणि शाश्वत शेतीच्या या महोत्सवाचा शुभारंभ करावा। टाळ्यांच्या गजरात या मंगल क्षणाची साक्षीदार व्हावी। जसा शेतकरी दिवे पेण शहर म्हणजे भविष्यातील तिसरी मुंबई आहे। इथं नवनवीन प्रकल्प उभे होत आहेत, परंतु या प्रकल्पाचं काम स्थानिकांना न देता परप्रांतीयांना दिलं जात असल्यानं शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवलाय। पेणमध्ये मुंबई गोवा हायवे लगत हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नवीन प्रकल्पाचं काम सुरू झालंय। यामध्ये स्थानिक कंत्राटदारांनी कोटेशन देऊन सुद्धा काम देण्याचं टाळलं जातंय। त्यामुळे इथल्या स्थानिक कंत्राटदारांना काम आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेना शिंदे गटाचे पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे आणि पदाधिकारी यांनी त्यांना लेखी पत्र दिलंय। या पत्राची दखल घेऊन येत्या 7 दिवसात बिल्डरना आपली भूमिका कळवावी, अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मध्य रायगडचे जिल्हा प्रमुख राजेबाई केनी यांच्या सूचनेनुसार आज आम्ही शिवसेना पेण तालुका युवा सेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना यांचे पदाधिकारी व शिवसैनिक आज आम्ही पेण तालुक्यामध्ये हायवे लगत असणारा हावरेंचा एक प्रोजेक्ट आहे, मोठा प्रकल्प आहे तो। त्या प्रकल्पाला आम्ही आज भेट दिली। आम्ही त्यांना आज एक जाहीर निवेदन दिलाय। निवेदनाचा विषय असा होता की एवढा मोठा प्रोजेक्ट चालू आहे, पण स्थानिक आमचे मराठी भाषिक जे कोण कॉन्ट्रॅक्टर जे कोण ठेकेदार आहेत, अगदी नवीन पोरं, एखाद्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे, कोण 10वी 12वी आहे, तर नोकरी संदर्भामध्ये त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे। त्यामुळे काही आपले तरुण आता ह्या उद्योगाकडे वळतात आणि बांधकाम क्षेत्र पेणमध्ये एवढा जोरात प्रकल्प चालू आहे, एवढा जोरात विकास चालू आहे। त्याच्यासाठी आमची काही तरुण मंडळी छोटा मोठा शेतीचं साहित्य जमा करून आज ह्या उद्योगाकडे पण पेनची परिस्थिती आज अशी आहे का प्रत्येक
प्रत्येक बिल्डरकडं प्रत्येक छोट्या मोठ्या बांधकाम चालू आहे, त्या प्रत्येक प्रकल्पावरती फक्त परप्रांतीयच तिथे काम करतात, त्यांनाच ठेके भेटतात. आमच्या एखाद्या मराठी माणसाने 100 रुपयाचा रेट दिला तर तिथं ते परप्रांतीय, त्यांची चांगली लॉबी बनलेली आहे, ते जाऊन तिथे 80 रुपये देतात आणि काम चालू करतात. मग आता हा जो मराठी जो तरुण आहे, बेरोजगार आहे, तो करणार काय? आज परिस्थिती खरोखर खूप भयानक आहे. आणि सांगायचा दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ह्या परप्रांतीयांना स्थानिकच आपले पुढारी पाठीशी घालतात. कुठंतरी खंत वाटते का तरुण आपला हा पेन तालुक्यातला हा तरुण आता करेल काय? आता दुसरा एक उदाहरण झालं, JSW कंपनीमध्ये एवढी बिकट अवस्था आहे का तिथं म्हणजे नोकरीचा विषय आता मला थोडे तरुणांनी सोडूनच दिला. आता शिकलेली अगदी डिग्री झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेली पोरं तरुणी आहेत, पण शिक्षणाचा विषय म्हणजे तिथं नोकरीचा विषय आता सगळ्यांनी तिथली आशा सोडलेली आहे. कारण स्थानिक जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पूर्ण उदासीनता त्या कंपनीच्या संदर्भात दाखवलेली आहे. आणि पेन मध्ये एवढी काही इंडस्ट्री नाही. आता मला असं वाटतं JSW एकच मोठी आहे, बाकी छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. पण याची बेरोजगारीची समस्या एकदम गंभीर रूप घेतलेला आहे. आम्ही माननीय आमदार महेंद्र दळवी साहेबांची या विषयावर चर्चा केली, वारंवार आमची चर्चा होत होती. त्यांनी आम्हाला अशा स्वरूपाच्या सूचना दिल्यात का जिथं कुठं प्रोजेक्ट प्रकल्प चालू असतील, तुम्ही स्थानिकांच्या नोकरीसाठी तुम्ही तिथं जाऊन रितसर तुमचं निवेदन द्या आणि आपली संघटना ह्या तरुणांच्या पाठीची खंबीर उभी राहिली पाहिजे, असं तुम्ही प्रयोजन करा. आणि तुमच्या पाठी महेंद्र दळवी आमदार हा खंबीर उभा आहे, अशी आम्हाला त्यांनी एक सूचना दिलेली आहे. आणि आम्हाला त्यांनी एक असं एक धीर दिलेला आहे, त्यानुसार आम्ही आज सर्व पदाधिकारी आज तिथे आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत. धन्यवाद. बघाल तर आता हाकेवरती तिसरी मुंबई आपल्या इथे वसणार आहे. म्हणजे पनवेलमध्ये आता एअरपोर्ट चालू झालाय, त्या दृष्टीने आता हे हावरेसारखे बिल्डर आपल्या पेणमध्ये जागा घेऊन मोठमोठे व्यवसाय चालू करतात. पण या ठिकाणी जे आपल्यासोबत असणारे लोक आहेत ही त्यांच्या हाताखाली काम करतात. म्हणजे आपल्यातला कोणतरी बिल्डर व्हावा असं त्यांच्या पुढाऱ्यांच्या मनात नाहीये. तर हे जे बोलले त्याप्रमाणेच असेल की स्थानिकांना इथे काम मिळालं पाहिजे. ठेकेदार असतील, आपले मित्रवर्ग असेल, म्हणजे त्यामध्ये सप्लाय पासून सगळा विषय आले की ते आपल्या स्थानिकांना मिळालं पाहिजे. बाहेरना कोणतरी माणूस येणार आणि तो करणार, ते असं चालणार नाही. हे एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, JSW तुम्ही बोलत असाल त्या ठिकाणी पण हाच प्रकार चालू आहे की बाहेरचे परप्रांतीय तिथे भरले जातात, लोंढेचे लोंढे. पण आपल्या माणसांना, आपली माणसं फक्त घरं बांधतात, त्यांना भाड्याने राहायला जागा देतात. पण ते असं न होता आपल्या माणसांनी तिथे पण कामं केली पाहिजे, हा आमचा उद्देश असेल. तुषारभाई बोलले त्याप्रमाणे आपण करणार आहोत. बघूया, त्यांना अल्टिमेट आपण दिलंय, काही 7 दिवसाचा अल्टिमेट दिलंय, त्याप्रमाणे आम्ही पुढचं आम्ही आज निवेदन देऊन आलोय. हावरेंचं एक मोठं प्रोजेक्ट चालतंय पेणमध्ये. मुंबई गोवा हायवेला लागून ते प्रोजेक्ट चालू आहे. गेले 6 महिन्यापासून हे प्रोजेक्ट आहे. पण आम्हाला असं कळालं होतं की ह्या प्रोजेक्टमध्ये काम करत असताना स्थानिकांना प्राधान्य कमी आणि परप्रांतीयांना जास्त दिलं जातं. परप्रांतीयांना म्हणजे काय, तर इथे कॉन्ट्रॅक्टदार भूमिपुत्र असताना देखील बाहेरून बोलवले जातात. आज आपण बोलतोय की पेण पासून सर्वात मुंबईच्या जवळ असलेली नगरी म्हणजे पेण नगरी. आज तिसरी महामुंबई होतीये आपल्याकडे. आज त्या अनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच. सन्माननीय आमदार जे आमचे पालक आहेत ते दळवी साहेब आमच्या सदैव मागे उभे असतात. स्थानिकांना रोजगार आणि न्याय कसा मिळेल याच्याकडे त्यांचं कटाक्षानं लक्ष असतं. आम्हालाही त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन आहेत की स्थानिकांना रोजगार हा मिळालाच पाहिजे. त्याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे. आज हावरे इथे जाऊन, हावरेचा मोठा प्रकल्प चालू आहे, प्रोजेक्ट चालू आहे आपल्या इथे, तिथे जाऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमचे तालुकाध्यक्ष माननीय तुषारदादा यांच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की स्पष्टपणे की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. सर्व शिवसेनेचे आणि सर्व महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी जाऊन आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की 8 दिवसाच्या अल्टिमेट मध्ये आम्हाला नक्की संपर्क करून आम्हाला स्थानिकांमध्ये समाविष्ट करून आम्हाला स्थानिकांना नोकऱ्या देण्यासंदर्भात किंवा कामं देण्यासंदर्भात चर्चेसाठी ते बसतील. जर ते चर्चेला बसत नसतील तर शिवसेना स्टाईल ही प्रत्येकाला आज माहीत आहे. आमचे सर्व पदाधिकारी, आमची महिला आघाडी पण कमी नाहीये. आमची महिला आघाडी पुढाकार घेऊन त्या संदर्भात त्यांना इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. रेझिंग डे निमित्त आशा किरण इंग्रजी माध्यम शाळा पानेडगाव
प्रायव्हेट हायस्कूलमधील RSP तसंच स्काउट गाईडचे विद्यार्थी आणि शिक्षक यांना पेण पोलीस ठाणे इथं रेझिंग डे निमित्त आमंत्रित करण्यात आलं होतं। यावेळी आशा किरण इंग्रजी माध्यम शाळेचे 40 विद्यार्थी आणि शिक्षक तसंच प्रायव्हेट हायस्कूलमधील RSP आणि स्काउट गाईडचे 30 विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते। विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन कामकाज, सायबर गुन्हे, पोलीस शस्त्र माहिती, बालकांवरील होणारे अत्याचार, आपत्कालीन नंबर 112, सायबर क्राईम नंबर 1930 याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। RSP तसंच स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। त्यांच्याकडून प्रत्यक्ष वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। रसाळ पोलीस उपनिरीक्षक पेण पोलीस स्टेशन संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस स्थापना दिवस अनुषंगाने 2 जानेवारी ते 7 जानेवारीच्या दरम्यान रेझिंग डे पोलीस स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे या उपक्रमामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनची प्राथमिक माहिती असेल, वाहतूक नियंत्रणाच्या बाबतीतील माहिती असेल, पोलीस हत्यारांची माहिती असेल आणि विविध शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस दलाबद्दल आणि पोलीस दलाच्या कामकाजाबद्दल जनजागृती करून एक प्राथमिक माहिती देण्याचा हा उद्देश असतो। आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार संपूर्ण पोलीस ठाण्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे। त्याच अनुषंगाने पेण पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक आदरणीय बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP साहेब आदरणीय नालकुल साहेबांच्या सूचनेवरून या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला। तर याच्यामध्ये प्रायव्हेट हायस्कूल पेण येथील स्काउट गाईडचे विद्यार्थी असतील, RSP चे विद्यार्थी होते आणि यांच्या माध्यमातून यांना पोलीस स्टेशनच्या प्राथमिक कामकाजाबद्दल माहिती देण्यात आली। त्याचप्रमाणे त्यांना वाहतुकीचे नियंत्रण कसं करावं, वाहतुकीचे इशारे कसे समजून सांगावे, सिग्नल बद्दल माहिती दिलेली आहे। मौजे पिंपरी बुद्रुक येथील शेतकरी गणेश उत्तम हुंडारे यांच्या शेतीजवळ असणाऱ्या ओढ्यात 7 दिवसांपूर्वी बिबट्या पिंजरा लावण्यात आला होता। वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शीतल शिंदे, वनपाल जगताप यांनी हा पिंजरा लावला होता। यात रात्रीच्या वेळेस 2 वर्षांचा बिबट्या सापडला। या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्र इथं पाठवण्यात आलंय। यात गावातील ग्रामस्थांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। चालून पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर शिवभक्तांसाठी काम होईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानंतर श्री क्षेत्र डाकिन्य भीमाशंकर इथं रस्त्यावर कुठल्याही प्रकारची वाहनं आढळून आली नाहीत। पोलिसांचा पहारा या ठिकाणी आढळून आलाय। गजबजलेला हा परिसर आता पूर्णपणे शांत आढळून आलाय। पूर्वी गाड्यांचा आवाज यायचा, पण आता पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय। मंदिराच्या कामानिमित्त हे मंदिर ग्रामस्थ, भीमाशंकर संस्थान आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार 9 जानेवारीपासून बंद करण्यात आलंय। या ठिकाणी शनिवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली। हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी शिवभक्त शिवाला विनंती करत आहेत। आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी भीमाशंकर मंदिराचे विश्वस्त आणि अध्यक्ष आलेले आहेत। तर आपण सर्वप्रथम पाहूया की मंदिर कशामुळे बंद ठेवलेले आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये जो भीमाशंकर विकास आराखडा आहे तो या ठिकाणी सुरू आहे। परंतु कुंभमेळ्याच्या आधी हा विकास आराखडा कमीत कमी पूर्ण होण्यासाठी आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांचा मनोदय असल्यामुळे आज या ठिकाणी आपण भीमाशंकर विकास आराखड्यासाठी 288 कोटी शासनाने मंजूर केलेला आहे। त्यामध्ये हा जो सभामंडप आहे, हा सभामंडप आपल्याला नवीन करायचा आहे आणि सभामंडप करत असताना पायरी मार्गसुद्धा तो सुद्धा आपल्याला नवीन करायचा आहे। या ठिकाणी जे धुनी असेल, ह्या सर्व जे आवश्यक मंदिराच्या भोवती ही जे इमारत आहे, हे जो सभामंडप आहे, हा जो जुना आहे, हा सुद्धा एकदम चांगला आहे, परंतु याच्यापेक्षा सुद्धा अजून
चांगल्या पद्धतीने शासन आपल्याला करून देणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय असा घेतलेला आहे की आजपासून 3 महिनेपर्यंत मंदिर बंद राहणार आहे आणि त्यामध्ये आम्हाला जिल्हाधिकारी आणि आम्ही देवस्थान मिळून आम्हाला इथल्या जे सवानी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आम्हाला खात्री दिली की आपण 3 महिन्यामध्ये हे सभामंडप पूर्ण करणार आहोत. त्या दृष्टीने कारण का जर आपण भाविक दर्शनासाठी इथे आलात तर हे मंडपाचं काम पूर्ण होणार नाही. कारण या ठिकाणी जी जागा आहे ती जागा एकदम छोटीशी आहे आणि या ठिकाणी अभयारण्य असल्यामुळे बऱ्याच अडचणी असल्यामुळे आम्हाला जरी हा निर्णय जरी आवडलेला नसला तरी आपल्याला शेवटी हे एक विकासाचं काम करायचं आहे आणि विकासाच्या कामासाठी आपण सर्वांनी हातभार लावण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि भाविकांनासुद्धा आमची विनंती आहे, आपणसुद्धा 3 महिने या परिसरामध्ये येऊ नये. दर्शनसुद्धा आपल्याला बंद राहणार आहे. आम्ही फक्त मंदिराचं जे पूजा अर्चा आहे त्याच फक्त या ठिकाणी होणार आहेत. पूजेला फक्त मंदिर उघडलं जाईल आणि त्यानंतर सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता आणि 3 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता ते बी 15 ते 20 मिनटापर्यंत ते मंदिर आपलं चालू राहील. त्यानंतर मंदिर मुख्य बंद राहील. तरी माझी हात जोडून भाविकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी 3 महिने या परिसरामध्ये येऊ नये ही विनंती व आपण सहकार्य करावे. यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आता आमच्या अध्यक्ष सुरेश कवदरे यांनी जवळजवळ सर्व माहिती दिलेलीच आहे. हा आराखडा आहे, हा आता कुंभमेळा जो होणार आहे नाशिकमध्ये, या कुंभमेळ्याच्या धर्तीवरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे अजितदादा यांनी आम्हाला या भीमाशंकराकरता 288 कोटी रुपये मंजूर करून दिलेले आहेत. याच्यामध्ये येणारे भाविक वर्ग जो आहे हा भाविक वर्ग आपल्या संपूर्ण जिल्ह्यातलाच नसून संपूर्ण राज्यातला आहे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळीकडनं 12 ज्योतिर्लिंग असल्यामुळे 12 ज्योतिर्लिंगाच्यामुळे सर्व यात्रेकरू या ठिकाणी येत असतात. कमीत कमी काही नाही म्हटलं तर रोजच्याला यात्रेकरूंचा इथं 15 ते 20 हजार माणूस येऊन दर्शन करून जातं. अशा याची असलेली यात्रा आता गेले 8 दिवस पाहिले तर रोजच्याला कमीत कमी 5 ते 7 तास लोकांना दर्शनाला येण्याकरता लागत होते. एवढा दर्शनाचा ओघ असल्यामुळे आणि हे जे काम करायचं आहे हे काम करण्याकरता माननीय जिल्हाधिकारी आणि जी काही काम करणारी एजन्सी लोक आहेत यांनी सर्वांनी आम्हाला शाश्वत केलं की आम्ही 3 महिन्यामध्ये हा सभामंडप आणि पायरी मार्ग हा पूर्ण करू. पण हा काम चालू असताना जर यात्रेकरू या ठिकाणी आले तर हे काम करणं मोठं अशक्य होणार आहे. कारण की देवाच्या आतमध्ये जाण्याकरता आपण आता उभे आहोत, इथपर्यंत हा संपूर्ण मंडप पडणार आहे. पडल्यानंतर मंदिरात आतमध्ये गाभाऱ्यात जाणंसुद्धा अवघड आहे. तेवढ्याकरता आम्ही संस्थान आणि कलेक्टर साहेब यांनी मिळून संयुक्ताने हा निर्णय घेतलेला आहे की भाविक जर या ठिकाणी नाही आला तर हे काम झटपट होईल. म्हणून 3 महिन्याचा निर्णय घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. 3 महिन्यामध्ये हे बांधकाम पूर्ण होईल आणि आपल्याला जो हा मंडप आहे याच्यापेक्षा सुंदर आणि चांगला मंडप आपल्याला हे प्रशासनाकडून मिळेल. या धर्तीवरती या मंडपाचं काम आहे. बाजूची एरिया आहे, एरिया पण मोठी होणार आहे. भाविकांना येणाऱ्या सोयी होणार आहेत. इथून 4 किलोमीटरवरती राहण्याच्या सोयी होणार आहेत. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन होणार आहे, पार्किंग होणार आहे, येणाऱ्या गाड्यांची वगैरे सगळी सोय. तर जास्तीत जास्त सोय करण्याकरता हा 3 महिन्याचा कालावधी आम्ही घेतलेला आहे. तरी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त म्हणजे स्थानिक मंडळींनी, आमच्या इथली जी स्थानिक मंडळींनी विचार करावा की हा विचार जरी चांगला आम्हाला वाटत नसलं तरी पण हाच विचार तुमच्या सर्वांच्या लोकांकरता आहे. पुढे मागे याचा उपयोग चांगला होईल. तेव्हा सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि 3 महिने दर्शनाला न येता आम्हाला सहकार्य करून कामाला मदत करावी. हे धन्यवाद. तरम शिंदे, न्यूज मराठी 24/7, भीमाशंकर, पुणे. उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांची पत्रकार परिषद पार पडले. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलिसांच्या 2024-25 या वर्षातील कामगिरीबाबत माहिती घेण्यात आली. 2024 मध्ये किती गुन्हे झाले, 2025 मध्ये त्या गुन्ह्यांमध्ये किती घट झाली याबाबत उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर, डीवायएसपी सरांच्या मार्गदर्शनाखाली
2025 मध्ये उमरखेड पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा, येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेले सर्वतोपरी प्रयत्नाच्या अनुषंगाने आजची एक प्रेस कॉन्फरन्स आहे. सन 2025 मध्ये पुणे या सदराखाली 2024च्या तुलनेमध्ये समांतर आहे, घटवाढ नाही. विशेष करून आठवडी बाजारामध्ये जो खुनाचा गुन्हा झाला, त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये 2 गटामध्ये संघर्षातून झालेल्या या घटनेमध्ये आम्ही माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली मोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याचा इम्पॅक्ट हा गुन्हेगारी जगतामध्ये मोठ्या प्रमाणात झाला असून आमची प्रतिबंधक कारवाईची जी कारवाई आहे ती सकारात्मक आणि खूप परिणामकारक ठरलेली आहे. विशेष करून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा पेट्रोलिंग आणि राबवलेली प्रतिबंधक कारवाई यामुळे ह्या सर्व हेडखाली गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे. विशेष बाब म्हणजे पोलीस ठाण्याला दाखल होणाऱ्या NC मध्ये पोलिसांनी तत्परतेने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना असेल, शेतीचे वाद असतील, जागा वाद असतील तर ते स्पॉटला जाऊन माझ्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी ते सामंजस्यपणाने सुद्धा बहुतांश ठिकाणी मिटवलेले आहेत. त्यामुळे सुद्धा ग्रामीण भागातून असेल, शहरी भागातून असेल, लोकांच्या प्रतिक्रिया ह्या पोलिसांच्या बाबतीत सकारात्मक आणि विशेष करून दुखापतीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. अवैध धंद्याविरुद्ध सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही वाढ केलेली आहे. विशेष करून MPD मध्ये जवळपास 3 आरोपींविरुद्ध आम्ही MPD ची यशस्वी कारवाई केलेली आहे. 56 सुद्धा तडीपारीची जवळपास 6 लोकांविरुद्ध आम्ही कारवाई केलेली आहे. तर ओव्हरऑलच गुन्ह्यांवर नियंत्रण आणि मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये झालेली घट ही पोलिसांच्या आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असं मला इथे म्हणावं वाटतं. उमरखेडकरांचं मला इथे विशेषत्वाने खरोखरच कौतुक वाटतं की सर्वच राजकीय पदाधिकारी, सर्व संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी, व्यापारी संघटना असतील, डॉक्टर असोसिएशन असतील, सर्वसामान्य विद्यार्थी असतील, सर्वांनीच DJ बंदीच्या अनुषंगाने सर्वच जाती धर्माच्या लोकांनी जो प्रतिसाद दिला तो खरोखरच उल्लेखनीय होता. आणि त्यामुळे येथील ईद ए मिलाद असेल, दुर्गोत्सव असेल आणि त्यानंतरचे सुद्धा छोटे मोठे सण उत्सव असतील, हे DJ मुक्त करण्यामध्ये उमरखेडकरांनी जो दाखवलेला प्रतिसाद हा खरोखरच निश्चितच स्वागतार्ह आहे. आणि हीच परंपरा यापुढे सुद्धा कायम राहील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि यापुढे सुद्धा 2026 असेल आणि त्यापुढे सुद्धा उमरखेड पोलीस ठाणे हद्दीतील सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी, त्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी निश्चितच कटिबद्ध आहे. आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून जनतेच्या विश्वासार्हाला पात्र राहण्याचा आम्ही चांगला प्रयत्न करू वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. जय हिंद. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुरली बंधाऱ्याजवळ एका 30 ते 32 वर्षाच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोत्यात बांधून नदीपात्राच्या पाण्यात आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. त्या इसमाची आरोपीनं हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. ही हत्या का करण्यात आली याचा उलगडा करण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. या प्रकरणी उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे अधिक तपास करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली इथं आम्ही भावी उद्योजक या उपक्रमांतर्गत खाऊ गल्ली आणि विविध व्यावसायिक स्टॉलचं उत्साहात आयोजन करण्यात आलं. पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञानाचं भान असावं आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावीत या उद्देशानं हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या खाऊ गल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले चविष्ट खाद्यपदार्थ, घरगुती नाश्ता आणि हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल्स लावले होते.
केवळ वस्तूंची विक्रीच नाही तर मालाची मांडणी कशी करावी, ग्राहकांशी संवाद कसा साधावा आणि पैशांचा हिशोब कसा ठेवावा याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. बालचमूच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. पारंपरिक शिक्षणापलीकडे जाऊन जिल्हा परिषद शाळेनं घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचं मत पालकांनी व्यक्त केलंय. आपल्या मुलांमधील आत्मविश्वास पाहून अनेक पालकांनी समाधान व्यक्त केलंय. शाळेचे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. शिवांजली, हे जे तू बनवलंय हे दिसत नाही ना? शिवांजली, तुझं नाव काय? शिवांजली. शिवांजली, हे जे तू बनवून आणले ते तूच बनवले का घरच्यांनी बनवले? घरच्यांनी. घरच्यांनी बनवले. हा. वा, मग तू मदत केली नाही का? केली. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मंगेश सावंत. बरं, जो हा मुलांचा जो किलबिला तुम्हाला जो ऐकायला येतोय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून मुलांना एक व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ही खाऊ हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आणि यंदाच ह्या जो उपक्रम आम्ही राबवला आहे याला ग्रामस्थांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे की मुलांना व्यवहार ज्ञान शिकावं, त्यांना बाजारामध्ये कसं भाजी खरेदी करायची असते किंवा विकायची असते याचं सगळं ज्ञान व्हावं म्हणून हा उपक्रम आमचे मुख्याध्यापक गोडे सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून हा राबवला जातो आणि याला शिरोलीकरांनी मोठा उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. बरं, आज तुमच्या मुलींनी स्टॉल लावला आहे का? मुलींनी स्टॉल लावला नव्हता, परंतु तिने खरेदी भरपूर केलेली आहे. आता ही शाळा जो हे जर त्या वर्षी जो उपक्रम राबवते त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? हा उपक्रम राबवणं खूप गरजेचं आहे. याच्यामधनं मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञान मिळतं आणि याच्यातनं मुलं हुशार होतात. त्यांना समाजात जात असताना कशा पद्धतीने वावरायचं, समाजामध्ये कसं खरेदी करायची, कसं विकायचं याचं ज्ञान मिळतं आणि हे बालपणापासून जर ज्ञान मिळालं तर त्याचा पुढे जाऊन फायदा होतो. म्हणून हा उपक्रम मुलांसाठी अतिशय चांगला आहे आणि दरवर्षी आम्ही तो राबवतो आहे. मग तुम्हाला संदेश देताना काय वाटेल? मला संदेश देताना एवढंच म्हणायचं आहे की आपल्या मुलांचा जो हा उपक्रम आहे या उपक्रमाला सर्व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. आम्हाला तर मिळतोयच आहे, पण दरवर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभावा अशी ग्रामस्थांना विनंती करतो. धन्यवाद. सर नमस्ते. नमस्ते. हा जो तुम्ही उपक्रम राबवला आहे त्याबद्दल तुमचं काय मत? दरवर्षी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यातलाच हा एक भाजी मंडई आणि खाऊ गल्ली हा उपक्रम दरवर्षी आम्ही राबवतो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळतं, स्वतः पदार्थ बनवून आणतात, मग त्याच्यात गुंतवणूक किती केली आणि नफा किती झाला हे पण त्यांना त्याच्यातून कळतं आणि पालकही अतिशय उदंड असा प्रतिसाद देतात. हजारोची उलाढाल आज सकाळीपासून 2 तासात झालेली असणार आहे इथे. म्हणजे सगळे अगदी उत्स्फूर्तपणे या उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि या उपक्रमाचा सगळेजण छान आनंद घेतात. बरं, हा जो उपक्रम राबवला आहे याबद्दल मुलांमध्ये बदल होतो असं तुम्हाला वाटतं का? हां, निश्चितच बदल होतो. व्यवहारज्ञान वाढतं. घरी गेल्यानंतर आईवडील काही दुकानात पाठव किंवा काही भाजी आणायला पाठव, म्हणजे ते त्यांच्या लक्षात येतं की आपण हे कसं घेतलं पाहिजे, किती पैसे दिले, परत आपल्याला किती भेटले पाहिजे. हे व्यवहार ज्ञान मुलांना निश्चितच होतं आणि जमा खर्च विद्यार्थ्यांच्या लक्षात येतो की आपण 100 रुपयाचं इन्व्हेस्टमेंट केली होती पण आपल्याला आज 150 रुपये मिळाले, म्हणजे नक्कीच 50 रुपयाचा फायदा झाला, हे पण त्यांच्या लक्षात येतं. म्हणून हा उपक्रम सगळ्यासाठी अतिशय योग्य आणि उत्तम आहे. कारण आपल्या इथं जवळजवळ पाहिलं तर सगळे मुलं ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यामुळं याचा उपयोग त्या मुलांना पण होईल का? निश्चितच त्या मुलांना पण होईल, कारण ग्रामीण भागातली मुले आणि भाजीपाला जवळजवळ पालकांनी त्यांच्या शेतातलाच आणलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या शेतातला भाजीपाला आणून त्यांनी तो या ठिकाणी विकलेला आहे. म्हणजे त्याचा एक आनंदही त्यांना वेगळा भेटला आणि व्यवहार ज्ञान पण भेटलं आणि खरेदी विक्री पण झाली आणि निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांना होतोच. तुमचे 2 शब्द यात सांगा.
हा उपक्रम म्हणजे हाच नाही, असे अनेक उपक्रम आपण शाळेमध्ये दरवर्षी वर्षभरात राबवत असतो. तर या जेवढे जेवढे उपक्रम होतात या उपक्रमामध्ये आमची शाळा व्यवस्थापन समिती असेल, आमचा सर्व शिक्षक स्टाफ असेल आणि ग्रामस्थ या सगळ्यांनी या उपक्रमांना सगळ्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा एवढी सगळ्यांना मी विनंती करतो. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.